टेलिकास्ट आमच्यापर्यंत पोहोचवले गेले. कॅप्टन विनीत मधुकर मुकणे, सिव्हिल इंजिनियर व सदस्य संत रोहिदास चर्मकार आयोग महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे मंडप व रोषणाई आम्हाला इथे मात्र मिळाली आहे. फिरोजी मेमन, शहाजी स्पोर्ट जव्हार यांच्यातर्फे मॅन ऑफ दी मॅच करिता टी शर्ट आणि कमिटी मेंबरचे टी शर्ट आम्हाला इथे मात्र पोहोचलेत. उबेद मेमन, राजा एंटरप्राइजेस व उबेद बिल्डिंग मटेरियल सप्लाय जव्हारचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याकडून बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर करिता सायकल आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर मोहित एगंड युवा उद्योजक यांच्यातर्फे स्पर्धेचं 6वं पारितोषिक आम्हाला इथून मात्र मिळाले. श्री सुमित तारापूरवाला सायकल फायनल मॅन ऑफ द मॅच करिता आम्हाला इथे मात्र मिळाले. चेतन बिडलानी साहेब नक्की ड्रॉ करिता आकर्षक सायकल त्यांच्याकडून आम्हाला इथे मात्र मिळाली आहे. क्षमा मागतो, थोडंसं आम्ही तुमच्यापासून दुरावतोय, पण ज्यांच्यामुळे ही स्पर्धा सक्सेसफुली होताना पाहायला मिळते, ज्यांचं योगदान या स्पर्धेला खूप सारं महत्त्वाचं आहे, त्यांचाही पुकार करणं किंवा त्यांचंही नाव घेणं खूप गरजेचं आहे. श्री सुनील दीपक बिडलानी साई म्युझिकल ग्रुप जव्हार यांच्याकडून डीजे कमिटी मेंबर आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतो. श्री निलेश प्रकाश दवणे स्पोर्ट्स पॉइंट मांगेलावाडा जव्हार कमिटी मेंबर आपल्याला पाहायला मिळतात. श्री नमित प्रकाश अंबिरे वसुंधरा कंस्ट्रक्शन सिव्हिल इंजिनियर व गव्हर्नमेंट रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर पालघर जिल्हा या स्पर्धेचे प्रायोजक आपल्याला पाहायला मिळतात. दर्शन अरुण तामोरे युवा उद्योजक कमिटी मेंबर इथे आपल्याला पाहायला मिळतात. शैलेश दिवाकर सय्याम मुख्य आयोजक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक आयोजकांच्या वतीनं हृदयपूर्वक ऋणी आहोत आणि तुमचं खूप खूप आम्ही इथे मात्र आभारी आहोत. चला ओव्हर टू मॅच. प्रेक्षक राजा जातोय आम्ही तुमच्या पुनश्च एकदा दिशेनं, चालू असणाऱ्या मॅचच्या दिशेनं. पारितोषिक अजूनही संपलेला नाहीये. आपण इथून मात्र पाहत आहे गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल आहे, यावेळेस दिशा दर्शवली गेली आहे प्रेक्षक राजाच्या भेटीला की युवराज शुक्लेच्या भेटीला. युवराज शुक्लेच्या भेटीला जेणू चेंडू निघाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालं असतं. नक्कीच भारत पेट्रोलियम भारत गॅस एजन्सीच्या बॅनरला जर का हिट केलं गेलं 6 6 तर समीर ठाकूर यांच्याकडून 6 6 की फक्त षटकार. यस, भारत पेट्रोलियम भारत गॅस एजन्सीचं जे बॅनर आहे त्याच्या बॅनरला जर का षटकार ठोकला किंवा त्या बॅनरला सलामी दिली तर रोख रक्कम 3000 रुपयाचं रोख पारितोषिक समीरजी ठाकूर साहेबांकडून दानशूर राजा मी आधी तुमच्यापर्यंत पोहोचवलं होतं. यावेळेस कुपे चेंडू हवेमध्ये आहे, उडवले गेले, चेंडूला दिशा दर्शवली गेली होती. युवराज शुक्लेचं जजमेंट थोडंसं चुकताना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं आणि जीवनदान पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये देत असताना इथून मात्र आपण पाहताय विकी आणि चेतन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 2 धावा मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना इथून मात्र 5 या अंकावर धावफलक. हा सामना खूप सारा महत्वाचा आहे. जो कोणी हा सामना विजयश्री होईल ना तो थेट चेंडू 4 आमच्यापर्यंत नोंद झालेली आहे, कारण पहिल्या चेंडू निर्धाव तदनंतर सिंगल आणि पुढच्या दोन्ही चेंडूंवर 2-2 धावा. दर्शन दादा एकच जावी ते मात्र मी द्या क्षमस्व थोडस अबाडीतून मात्र पाहत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 4 या अंकावर. गोलंदाज इथून मात्र अश्विन तयार. षटकातील पुढचा बॉल स्विचिट दर्शवायचं होतं, लगा तो आबाद नाही तो बर्बाद असा हा फटका खेळण्याचा प्रयत्न सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. पुनश्च एकदा सिंगल मिळते. धावसंख्या सिंगलला जाऊन पोहोचत असताना आता मात्र 5 या अंकावर धावफलक. खूप सारा रात्र झाली आहे तरी आमचं प्रेक्षक आता आठायचं नाव घेत नाहीये. हे जव्हार क्रिकेटवरचं प्रेम आहे. क्या बात आहे. आणि प्रत्येक षटकाराकरिता 1000 रुपये षटकाराच्या बाहेर झेल पकडणाऱ्या खेळाडूला किंवा त्या प्रेक्षक राजाला 1000 रुपये स्वरूप पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. तदनंतर शिफा मेडिकल्स आणि इम्रान भाई यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपये स्वरूप पारितोषिक इथून मात्र क्या बात आहे. पारितोषिकांची खैरात आणि खैरात होतीये. जव्हार चषकाच्या आयोजकांनी थोडंसं बी सेफ, कदाचित ईडीचं लक्ष लागू शकतं या स्पर्धेवर. इतकी पारितोषिकांची खैरात मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. खतरनाक प्रेक्षक पंच पुनश्च एकदा थांबवतोय. प्रेक्षक राजा एकदा कान उघडे ठेवा आणि ऐका.
झोपले असाल तर जागे व्हा. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल जर का पकडला तर टोटली किती 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 तर 1100 वरून थेट पारितोषिक जाऊन पोहोचले 3000 रुपयावर. एकदा टाळ्या वाजवा, टाळ्या. सन्माननीय संदीपजी पवार साहेब यांच्याकडून आपल्या इथे मात्र आगमन झाले. वेलकम, सुस्वागतम. समीरभाई ठाकूर आणि शैलेशभाई श्याम यांच्याकडून 3000 रुपये आणि विशाल दादा तमकाने ज्यांच्याकडून पुढच्या वर्षी आपल्याला पारितोषिक सुद्धा मिळणार आहे या स्पर्धेकरिता. आणि आज मात्र 1000 रुपये म्हणजे या त्रिमूर्तींकडून 1000 टोटल 3000 रुपये बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि फलंदाजाने जर का षटकार ठोकला तर शिफा मेडिकल्स आणि इम्रानभाई यांच्याकडून 1000 रुपये. खतरनाक पारितोषिकांची जाहिरात. पुनश्च एकदा तोच शब्द वापरतो, आयोजकांनी सेफ रहा, ईडीचं लक्ष लागू शकतं या स्पर्धेवर. खूप साऱ्या पारितोषिकांची जाहिरात. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडा, 3000 रुपये रोख पारितोषिक मिळवा. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवली गेली. आपण इथून मात्र पाहताय चांगला प्रयत्न होता झेल कन्वर्ट करण्याचा किंवा चेंडू अडवण्याचा. मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहताय. 2 धावा मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 7 या अंकावर. पुढचा बॉल आहे. स्ट्रोक चांगला यावेळेस अलॉंग दी कार्पेट पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आता खाली बसलेला प्रेक्षक राजा उठून उभा राहिलाय. कधी येते झेल. शैलेश दादा तमकाने यांच्याकडून 1000 रुपये. समीरभाई ठाकूर यांच्याकडून 1000 रुपये. शैलेशभाई श्याम यांच्याकडून 1000 रुपये. तुमच्यापर्यंत पोहोचवतोय पुन्हा एकदा. समीरभाई ठाकूर यांच्याकडून 1000 रुपये. शैलेशभाई सय्याम यांच्याकडून 1000 रुपये. विशालदादा तमकाने यांच्याकडून 1000 रुपये. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडा आणि आता सेमी रोजगार मिळावा नाही तर परिपूर्ण रोजगार मिळावा. एक झेल करिता इथे मात्र 3000 रुपये. तदनंतर इम्रानभाई आणि शिफा मेडिकल यांच्याकडून 1000 रुपये प्रत्येक षटकाराला. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं भारत गॅस एजन्सीच्या फ्लेक्सला जर का हिट केले तर तरी सुद्धा 3000 रुपये सन्माननीय समीरभाई ठाकूर यांच्याकडून इथं मात्र पाहायला मिळतं. खतरनाक पारितोषिकांची खैरात. दर्या दिल व्यक्तिमत्व. खूप सारे पारितोषिकांची खैरात केली जाते. आता एक कॅल्क्युलेटर वेगळा इथून मात्र मागवावा लागेल. गोलंदाज सय्याद. पुढचा बॉल यावेळेस इथून मात्र आहे खूप चेंडू हवेमध्ये फटका इथे मात्र फसतोय. विकेटचं बदल होतं. परतावं लागते यावेळेस झेल बादच्या स्वरूपात फलंदाजाला. बॅक 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 टू द पवेलियन. नशीब आजमवायचं आहे. लक्की ड्रॉ घ्यायचं आहे मित्रांनो. परत एकदा सांगतो फार काही किंमत नाहीये. 20 रुपये तिकीट आहे. 20 रुपयाचं एक तिकीट घ्या. जर आपले नशीब जर का चमकले तर अर्थातच प्रथम पारितोषिक सायकल आणि अजून चिठ्ठ्या निघत जातील. अजून काही गिफ्ट्स आहेत आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचू. ज्यांना ज्यांना लक्की ड्रॉचं तिकीट घ्यायचंय फक्त आणि फक्त 20 रुपये. आपण या मुजीमबाईंना आपण इथे मात्र भेटायचं आहे आणि इथून मात्र तिकीट घ्यायचे आहेत. न्यू बॅटर क्रितेश गरत मॅन फ्रॉम बिरवाडीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अगदी अल्पवधी कालावधीमध्ये आपल्या बिरवाडी गावाचं नाव या टेनिस क्रिकेटच्या पटलावर उच्च स्थानी नेऊन ठेवणारा हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये अपकमिंग वंडर बॉय अँड वंडर बॉय पालघर टेनिस क्रिकेट क्रितेश गरत मैदानाच्या आतमध्ये दाखल.
पहिलाच बॉल चेतनच्या बॅट मधून उडवलाय. कोण आहे तो लक्की? इथे मात्र प्रेक्षक भेटलाय का कोणाला? कॅच घेतलाय नाहीये. ना मेरा ना तेरा हे चित्र. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6 आणि या षटकाराकरिता सन्माननीय इम्रान भाई मेमन आणि शिफा मेडिकलच्या वतीनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. रोख पारितोषिक पुन्हा एकदा तटवलं गेलंय. यावेळेस विकेटचं पतन होतं. फलंदाजाला परतावं लागतं तंबूच्या असेला. षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक करिता उबेद भाई आणि प्रसाद भाई यांच्याकडून 5000 रुपये आणि लिगेतो किकशॉप सिद्दीक भाई यांच्याकडून 1000 रुपये विकेट हॅट्रिक करिता आहे. जर विकेट हॅट्रिक घेतली तर टोटली 6000 रुपये मिळतील आणि षटकार हॅट्रिक ठोकली तर 5000 रुपये इथून मात्र मिळतील. क्षमस्व, खूप सारं तुमच्यापासून आम्ही दुरावतोय युवराज. धावसंख्या स्थिरावत असताना 15 या अंकावर थोडंसं आम्ही तुमच्यापासून दुरावतोय. गोलंदाज अय्यर. पुढचा बॉल आहे. यावेळेस खूप सारे चेंडूची उंची खाली ठेवली गेली आहे. निर्धावफेकी दुर्गेश कडून होताना सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. विशाल इथे मत दाखल होत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज अय्यर. पुढचा बॉल आहे. यावेळेस आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर काय, हुकी हुकी डाव दे या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी निर्धाव चेंडू डॉट बॉल आपण पाहत आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून विकेट हॅट्रिक जर घेतली तर रोहित दादा चक्रवर्ती यांच्याकडून 2000 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र असणार आहे. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज अय्यर. पुढचा बॉल आहे. यावेळेस उडवल्या गेले चेंडूला आणि यावेळेस फटका बसतोय. विकेटचं पतन. विशाल विशाल बॅक 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 टू द पॅव्हिलियन. मध्ये तुषार बसवत दाखल होत असताना आपण पाहत आहे. तुषार बसवत दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत. तुषार बसवत सध्या तरी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. न्यू बॅटर. धावसंख्या अजूनही स्थिरावते ती म्हणजे 15 या अंकावर. क्षमस्व. गोलंदाज अय्यर. पुढचा बॉल आहे. स्ट्रॉंगली अपील दादा
इथून मात्र आपण पाहत आहे षटक संपलं ना, षटक संपलंय. क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 4-15 या अंकावर. दादा कोण आहे आधारला कोण आहे? लक्की ड्रॉचे कुपन इथे मात्र पोहोचलेत आणि मी विनंती करतोय ज्यांना ज्यांना लक्की ड्रॉचे नशीब आजमावायचंय खिशात फक्त 20 रुपये घेऊन या आणि तिकीट खरेदी करा. मेडन ओव्हर जर का इथे हाताळली तर रोहित दादा चक्रवर्ती यांच्याकडून 2000 रुपये स्वरूप पारितोषिक. चला प्रेक्षक राजा आमचा थंड पडला असं वाटतं. 3000 रुपये टोटल, 3000 रुपये बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडा आणि 3000 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र मिळवा. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता अवधूतला आणले गेले. अवधूतवर जिम्मेदारी सोपवत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या आहे ती म्हणजे अर्थातच कुणाल 11 मोर्चा संघाची 15. क्रितेशला आपण इथून मात्र पाहताय चूक घडतीये मैदानाच्या आतमध्ये. बॅकअप अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. वाईट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत वाईट +1. टोटली 2 धावा इथून मात्र अंकित होईल आणि धावफलक खूप वेळानंतर लागलेला ब्रेक हँडब्रेक केसला होता कुठेतरी खाली घेतला गेलाय असं म्हणायला हरकत नाही आणि धावफलक 2 धावेच्या वरतीनं 17 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपण पाहताय गोलंदाज सय्यान. इथून मात्र अवधूत सज्ज होतोय षटकातील पहिलाच बॉल डिलिव्हर करण्याकरिता. मिस करतायत यावेळेस. मोठ्या फटक्यांना पसंती दिली जात नाहीये किंवा देण्याचे चान्सेस इथे मात्र मिळत नाहीये. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव सध्या तरी इथून मात्र अंकित होतीये आणि धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचतं धावफलक. विराट कोहली चिकू याचा जर्सी क्रमांक 18 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यार. क्रितेश करिता हा चेंडू आहे आणि सध्या तरी चूक घडतीये. नशिबाची साथ मिळत वाईट प्लस चौकाट टोटल 5. थोडीशी फायदेशीर गोलंदाजी कुणाल 11 मोर्चा कुणाल मोहिते फॅम टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय त्यांना फायदा होणार हा चेंडू. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल आहे क्रितेश गैरेजच्या बॅट मधून लेट पण थेट चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे फेकून देतात षटकार 6. गरज का जलवा लेट पण थेट ठोकलाय ब्रँडेड षटकार 6. पॉवरफुल स्ट्रोक षटकाराच्या बढतीनं धावा संख्या 29 या षटकाराकरिता इम्रानभाई मेमन आणि शिफा मेडिकल यांच्याकडून 1000 रुपये रोख पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अवधूत इथे मात्र सज्ज होतोय. मी म्हटलं ना की लगाम लावलेलं कुठेतरी खोललंय. इथून मात्र अवधूतनं थोडीशी खराब गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा फ्लॅट आणि कोण आहे प्रेक्षक. ओहो कोणी पकडलाय. क्या बात आहे. या क्या बात आहे. जबरदस्त झेल. या 3000 रुपये पारितोषिक घेण्याकरिता आणि षटकाराच्या बढतीनं धावा संख्या जाऊन पोहोचतीये 29.
धावसंख्या षटकाराच्या वरतीनं 35. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नाहीये, पण सेकंड अटेम्प्ट मध्ये हा आपल्याला जर दोघं जण असतील पुढचा बॉल यावेळेस मृत चेंडू घोषित केला गेलाय. आपण इथून मात्र पाहत आहे धावसंख्या 35 या अंकावर धावफलक. बॉल किती आले? 3 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज तयार. अवधूत पुनश्च एकदा. पुढचा बॉल आहे. यावेळेस हलक्या हाताने दिशा दर्शवली गेली आहे. सिंगल मैदानाच्या आतमध्ये डबलच्या प्रयत्नामध्ये जोखीम पत्कारली गेली आहे. कलेक्शन बिघडलं गेलं आणि इथे मात्र अर्थातच 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना 37 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. क्रितेश घरतनं दोघांना इथे मात्र 1,500 रुपये कमवून दिलेत. क्या बात आहे. गोलंदाज सय्यर षटकातील पुढचा बॉल पुरेसे एकदा उडवला गेलाय चेंडूला, पण हा चेंडू काय घडतं सरांचा इशारा बंटी सरांचा आमच्यापर्यंत पोहोचेल. चौकार 4. अंकावर धावफलक. धावसंख्या 41 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. लास्ट गो. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अवधूत पुनश्च एकदा तयार. सुभाष जुमा सरांच्या भाषेत म्हणायचं झालं तर चांगलंच चोपता ठेवलाय या गोलंदाजाला. इथून मात्र क्रितेशनं मी म्हटलं ना की अल्पवधी कालावधीमध्ये बिरवाडी गावाचं नाव या टेनिस क्रिकेट विश्वजगताच्या पटलावर अल्पवधी कालावधीमध्ये ज्या व्यक्तिमत्वाने पोहोचवला, पालेकर टेनिस क्रिकेटचा अपकमिंग अँड वंडर बॉय क्रितेश घरत. मला आठवतं अक्षय ठाकरे जेव्हा सुरतला आपण पोहोचलो तेव्हा ही क्रितेश तिथे मात्र ऑल इंडिया आयकॉन म्हणून पोहोचला होता सुरतच्या स्पर्धेमध्ये. अक्षय ठाकरे सुद्धा इथे उपस्थित होतात. आम्ही त्या स्पर्धेला जॉईन झालो होतो. आणि गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस इथून मात्र आपण पाहताय सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळतीये. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये 42 या अंकावर. विजयाकरिता 43. 43 धावसंख्येचा आव्हान ठेवलंय. पाहूयात पार होईल का. आम्ही विनंती करतोय ज्या दोन, कारण दोघांची साथ होती, एकानं दिशा दिली आणि एकाने कलेक्ट केलं, तर मी विनंती करतोय समीरजी ठाकूर साहेब यांच्याकडून 1000 रुपये, शैलेशभाई सय्याम यांच्याकडून 1000 रुपये, विशालदादा तमकाने यांच्याकडून 1000 रुपये, असे 3000 रुपयाचं पारितोषिक होतं. दोघांना आपण डिवाइड करणार आहोत 1,500 रुपये. या आधी दोघांनी आपण पारितोषिक इथे मात्र स्वीकारूयात. मी विनंती करतो याचे पारितोषिक स्वीकारण्याकरिता आपण त्यांची बाईट सुद्धा थोडीशी ऐकूयात. कॅमेऱ्यामध्ये आपण आहोत. पारितोषिक इथून मात्र दिले जातं. आपण सध्या तरी पाहतायत A1 जोडीनं हा कॅच घेतलाय. पण सध्या तरी पाहताय पारितोषिक इथून मात्र वितरित केलं जातं आमच्या त्रिमूर्तींच्या शुभ हस्ते. थँक्यू. मी आधी दोघांनाही थांबण्याची विनंती करतोय. मित्रा तुझं नाव काय? नाव काय? अजय मोरघा. कुठून आलायस तू? विनवळ. विनवळहून आलाय. तुझं नाव काय मित्रा? वैभव कुदाडे. कुठून आलायस? विनवळ. दोघंही विनवळचे आहेत. क्या बात आहे. म्हणजे तुनी जेलला दिशा दिली आणि यांनी कलेक्ट केलंय. दोघांनी आधी ठरवलं होतं की कोइन्सिडन्स घडला नाही, आम्ही सगळे आमचा जो विनवळ गावचा ग्रुप आहे सगळे एकाच ठिकाणी जमलेलो आणि एकाच ठिकाणात बघत होतो. बरोबर चेंडू आमच्या दिशेने आला. मी कलेक्ट करायच्या नादात माझ्या हातातून सुटला चेंडू आणि माझ्याच मित्राने, माझ्याच सोबतचा आहे हा, आणि माझ्याच मित्राने पकडला तो. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हे इथून दर्शवता का? हो. आता 1,500 रुपये आलेत. काय करशील याचं? सगळे मित्र आहेत सोबत, पार्टी करेंगे. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक. तुलाही पुढील अशा जेल पकडत राहा आणि जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं त्वरित.
गुळवी, शुभम गुळवी, येस आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रज्वल सुद्धा पोहोचलाय. प्रज्वल कुठे आहे? आय थिंक येल्लो वाली जर्सी परिधान केली आहे प्रज्वलनं. रोहित चक्रवर्ती यांच्याकडून आगळं वेगळं पारितोषिक लागलंय. व्हाईट बॉलला 100 आणि नो बॉल पडला तर 200 रुपये. क्या बात आहे. म्हणजे फलंदाज फायद्यात आहे तसा गोलंदाज पण फायद्यात आहे. आणि भीमर हाताळला तर 500 रुपये. क्या बात आहे. इथे मात्र आगळे वेगळं पारितोषिक सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. रोहित दादा चक्रवर्ती यांच्याकडून खतरनाक पारितोषिकांची कैरात. आता मात्र दोघांना कॅच घेऊन जमणार नाहीये. यावेळेस एकाच खेळाडूला झेल घेणं इथून मात्र बंधनकारक असेल. एकाच खेळाडूने जर का झेल पकडलं तर त्याच खेळाडूला 3000 रुपये इथून मात्र देण्यात येतील. पहिला मी म्हटलं होतं सेमी किंवा मिनी रोजगार मेळावा होता, पण आता ते नाही आहे. आता परिपूर्ण असा रोजगार मेळावा 3000 रुपये. मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेटचा पोलार्ड आणि खऱ्या पोलार्डचा विचार केला तर पोलार्ड T20 का लॉर्ड असं म्हटलं जातं. पण आता मात्र इथून मात्र राकेश प्रभू पोलार्ड बनेल का शैलेश 11 का लॉर्ड हे चित्र आहे. 43 धावसंख्येचा वन इथून मात्र पार करायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज देवेंद्र. पहिलाच बॉल देवेंद्रचा राकेश प्रभूच्या बॅट मधून उडवलाय आणि आलाय प्रेक्षक राजाच्या भेटीला. चेंडू षटकार. जेल सोडला रे, जेल सोडला. षटकार 6. वैयक्तिक खातं खुल्लं केले गेले इथून मात्र षटकारानं. कोणाच्या हाताला चेंडू लागला होता? कोणाच्या हाताला लागला होता चेंडू? नितीन वाजेच्या हाताला लागला होता. मित्रा सुटला हातातून, जाऊ दे, नेक्स्ट टाइम. गोलंदाज धनंजय इथून मात्र सज्ज होतोय. आमचे गुरुवर्य जुबेरजी आतार सुद्धा इथे उपस्थित आहेत. वेलकम, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण इथून मात्र पाहताय काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. सिंगल मिळतीये आणि सिंगलला धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 7 या अंकावर 3 6 जर का ठोकल्या तर शहाजी स्पोर्ट्स यांच्याकडून फिरोज मेमन साहेबांकडून एक फळी, एक बॅट इथून मात्र देण्यात येईल. शहाजी स्पोर्ट जव्हार यांच्याकडून सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकणाऱ्या बॅटरला इथून मात्र एक बॅट गिफ्ट करण्यात येईल. चला नशीब आजमावायचंय. फक्त आणि फक्त 20 रुपये खर्च करायचे. कुपन पोहोचलेत लकी ड्रॉचे. घेण्याकरिता आपण पोहोचायचंय. मुजीब भाई यांच्याशी संपर्क साधायचा आहे. फक्त सायकल नाहीये, अजूनही गिफ्ट आहेत. त्यामुळं एकच कुपन निघेल असं नाहीये, खूप सारे कुपन्स निघतील. त्यामध्ये आपलंही नाव असू शकतं. चला मॅचला सुरुवात करायची आहे. दीपेश गोलप ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. फडा तालुक्यामध्ये खूप सारा फॅन्स फॉलोइंग असणारा खेळाडू आहे. जरूर दीपेश गोलपचा इतिहासही तुमच्यापर्यंत मी जसा वेळ मिळेल तसं पोहोचवीन. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज धनंजय. ओहो हो, पहिल्याच बॉलवर दीपेश गोलपच्या बॅट मधून निघाला होता चेंडू. ताकद थोडीशी कमी. विकेटचं बटन. फलंदाज बाद. दीपेश गोलप बॅक टू द पॅव्हिलियन.
अन्यथा खाली बसून घ्या. झेल आल्याला आपण बिंदास उठा, काय प्रॉब्लेम नाही. नक्कीच विकेटचं पतन, महत्वाचा गडी, महत्वाचा फलंदाज दीपेश गोलप तंबूच्या आश्रयात जाताना पाहायला मिळते. आणि मैदानाच्या आतमध्ये जी जोडी पाहायला मिळते टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांच्या नावाची चर्चा महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता संपूर्ण ठाणे, पालघर, रायगड, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या टेनिस क्रिकेटच्या नावाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. आखाती देशांपर्यंत ज्यांचं नाव गाजताना पाहायला मिळालं ते दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. गेल्या वर्षीचा हंगाम जर का बघितला तर वाडा तालुक्यामध्ये अक्षरशः प्रत्येक स्पर्धेमध्ये हैदोस घालणारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. या पालघर जिल्ह्याची शान किरण गुरुद्वान मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. स्विचिट ज्याचा ट्रेडमार्क आहे, ज्याची ओळख आहे, तो फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र किरण गुरुद्वान करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आहे, थांबा दर्शवला गेलाय. राकेश प्रभू पोलाड मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सय्यार, 4 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल स्विचिट, इथे मात्र टेकमार्क असलेला फटका कन्वर्ट केला गेलाय किरण गुरुद्वारच्या बॅट मधून. हा चेंडू मान्यवरांच्या फ्लेक्सला सलामी देणारा चौकार 4. आवश्यकता इथून मात्र भासतीये. 19 चेंडू 32 धावा, 32 धावा आणि 19 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस स्विच हिट करायचं होतं. षटक संपेल क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11, विजयाकरिता 18 चेंडू आणि 32 धावसंख्येची आवश्यकता. इथे पोहोचलाय तरी त्याचा साथीदार राजा गुळवी इथे पोहोचला नाहीये. बॅन फ्रॉम दिंबवली पिवंडीचा खेळाडू आहे आणि नुकताच त्यांची स्पर्धा आपल्याला गोरसईच्या मैदानावर पार पडताना पाहायला मिळाली. आणि शुभम गुळवी जेव्हाही पोहोचतो तेव्हा आमचे परममित्र हर्ष गुळवी यांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठी सातत्याने पोहोचतात. याही वेळेस इथून मात्र पोहोचल्यात. शुभम तुझ्याकरिता हे शुभेच्छा. थँक्यू. ओटकॉम बॉक्स. दुसरं गोलंदाज जरूर आपण पाहिला तर शुभम याला देखील पाचारण करण्यात आले. एक पहिले तब्बल 42-24 चेंडूमध्ये 43 धावांचं आव्हान ठेवलं आणि त्यानंतर 43 धावा बनवायच्या. ते एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय रॉकेशच्या बॅटमधून येतोय. षटकार 6.
इम्रान भाई आणि शिवा मेडिकल यांच्याकडून या 6 करिताही इथून मात्र 1000 रुपये आलेत आणि टोटली या मॅचचा आत्तापर्यंत विचार केला आपण तर टोटली 5 षटकार कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळालेत. क्या बात आहे. पारितोषिकांची खैरात शिफा मेडिकल आणि इम्रान भाई यांच्याकडून 1000 रुपये या षटकाराला. मान्यवरांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये बक्षिसांची देखील आपण पाहिल्या ना तर खैरात होते. षटकार मागे जर आपण पाहिलं तर 5 रुपयाचं रोख रक्कम देखील त्यानंतर 1000 रुपयावर गेले. एक चांगली मैदानाच्या आतमध्ये लढत आपण पाहायला मिळते. कुणाला 11 मोर्चा या टीमच्या माध्यमातून एक चांगली इनिंग तब्बल 42 धावा देखील गोळा झाले. त्यानंतर 43 धावावर आव्हान ठेवलं. हे बेसिक कॅल्क्युलेशन आतापर्यंत ना या घडीला आपण चांगले बरे प्रेक्षक राजा आतापर्यंत ना तर पाहिलं ना तर जागा सोडायला तर नाही. तब्बल आयवा जेलसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. कारण त्यानं बक्षीस जाहीर केलं आणि आमचा प्रेक्षक राजा उठून उभं राहिले. तब्बल दुसरा षटक आपण पाहतोय शुभम यांचं आणि पहिल्याच आक्रमक स्ट्रोक देखील आला. ताकदीचा स्ट्रोक जरूर उंची मिळाली आणि त्याला कन्वर्ट केलं सीमारेषेच्या पलीकडे. एक चांगला स्ट्रोक 6 धावेसाठी. स्कोर जाऊन पोहोचलाय तब्बल 1 गडी बाद 17 या आकड्यावरती. ही जोडी सध्याच्या घडीला ना चांगली पाहायला मिळते. चेतन पाटील चाविंद्र्यावरून पोहोचल्यात आणि चाविंद्र्याचे हार्ड हिटर बॅटर यतीन पाटील बॉबजी यांच्याकडून सुद्धा इथे मात्र शुभेच्छा पोहोचल्यात. त्याही शुभेच्छा आम्ही पोहोचवतोय. थँक्यू सो मच. रात्रीचे वाजले आतापर्यंत 1 आणि बॉबजी सुद्धा ही स्पर्धा इथून मात्र अनुभवतात. बॉबजी आपलाही मनपूर्वक हार्दिक स्वागत. भिवंडी दरबार दाब्याचे मालक सन्माननीय गिरीशदादा पाटील भुवी 11चे जे करता धरतात त्यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा पोहोचतात. त्यांचाही आम्ही मनपूर्वक खूप आभारी आहोत. केवळ जर पाहिलं ना तर दुसरा चेंडू गल्लीच्या बोलामध्ये करण्याचा खूपच मनसुबा बनवला. त्यानंतर निर्धार होते. चेंडूला नक्कीच आपण पाहिलं ना तर उंची मिळाली. एक कन्वर्ट करण्याची ताकद. ओहो यावेळेस काय रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय. चेंडू निघून गेलाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. येतोय षटकार A1 क्वालिटीचा दर्जेदार जव्हार चस्काचा येतो षटकार. नक्कीच याही षटकार करिता इम्रानभाई मेमन आणि शिफा मेडिकल यांच्याकडून 1000 रुपयाचे टोटल 6 6 आतापर्यंत. क्या बात आहे. षटकार 6. आजचा सर जर पाहिलं तर आजचा दिवस खूप महत्वाचा ठरलाय. बक्षिसांची खैरात होते. प्रेक्षक राजाने ना भरभरून साथ दिली. आजचा महत्वाचा दिवस आपण पाहतोय. नक्कीच तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती पोहोचवली आहे. या 6 करिता संदीपदादा पवार ज्यांनी या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक 1 लाख रुपयाचं दिलंय त्यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं रोख पारितोषिक राकेश प्रभूच्या या 6 ला पाहायला मिळाल्या. क्या बात आहे. इथे मात्र अटॅक इज द बेस्ट वेपन इन टेनिस क्रिकेट. अनेक सिनियर कॉमेंटेटरला आपण ऐकलंय आणि तेच वाक्य इथे मात्र लागू होत असताना आजच्या दिवसामध्ये ना मान्यवर व्यासपीठावर आहेत आणि जसं आपण वेळ होते तसा देखील बक्षिसांची जरूर खैरात पाहिजे. एक 43 धावांचं आव्हान तब्बल स्कोर जाऊन चेंडू फेकून झालेत. ऑलरेडी आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत आणि त्यानंतर 2 षटकार आले आणि 2 निर्धाव चेंडू. कुठेतरी ना रणगती वाढवली जाते. रॉकेश प्रभूच्या माध्यमातून रिव्हर्स अटॅम्प्ट जे केलं तर सक्सेसफुल होत नाही. निर्धाव चेंडूचे देखील सांगता होते. बघा एखादा चेंडू ना सर खराब पडला तरी चालेल पण त्यानंतर जे चेंडू ना डिफेंड आणि स्लोवर टाकण्याची ताकद ही गोलंदाजाकडे हवी आहे आणि तोच गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये मिस्टर शुभम करतोय. जरूर कमबॅक करणं गरजेचं आहे. षटकार ठोकल्यानंतरचं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये खूप महत्वाचं असते. हो यावेळेस देखील चांगला अटॅम्प्ट केला होता. क्षेत्ररक्षण आहे चेंडूवर. जोपर्यंत ना चेंडूची फेकीपर्यंत फक्त सिंगल मिळेल आणि बंटी सर षटक संपतय. षटक संपतय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर जाऊन पोहोचतोय तब्बल 1 गडी बाद शैलेश सिलबन 24 24 ऑन द बोर्ड 1 विकेट. एका गडीच्या मोबदल्यात 24 धावा स्कोर जाऊन पोहोचल्या. उर्वरित अजूनही 12 चेंडूचा सर खेळ शिल्लक. नक्कीच धन्यवाद. आपण अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती पोहोचवली कमबॅकच्या बद्दल. बदल हा काळाचा नियम आहे आणि तो बदल सध्या तरी घडवणं गरजेचं होतं. शुभम गुळवीने इथे मात्र आपण बघितलंय. शुभम गुळवीचा विचार केला तर BGC आहे GC आहे
असोसिएशनमध्ये आहात, त्याच्यानंतर अनेक भिवंडीमधल्या असोसिएशनमध्ये चांगली कामगिरी त्याची आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. प्रत्येक दिवस सेम नसतो, कधी कधी षटकार चौकार खावेही लागतात आणि ते पाहायला मिळालं. आणि इथे मात्र अमजदला आणले गेले. सध्या तरी आपण बघितलं तर भिवंडी क्रिकेटमधून प्रमोट होणारा खेळाडू आहे. भिवंडी सिटी क्रिकेटचा इथे मात्र जर का आपण विचार केला तर अंजुमन स्पोर्ट्सकडून या खेळाडूला खेळताना आपण पाहिलंय. भिवंडी क्रिकेटमध्ये सिटी क्रिकेटमध्ये खूप सारा नावाचा बोलबाला अंजुमन स्पोर्ट्सचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र अंजुमनकडून खेळणारा खेळाडू जव्हार नगरी येथे आता मात्र टीम कुणाल 11 मोर्चा संघाकडून खेळ करत असताना पाहायला मिळतोय. खूप चांगली संधी देखील मिळाली जाते. एक आतापर्यंत सुरुवातीचा फलंदाज एक तळ ठोकून मैदानाच्या आतमध्ये चांगली एक लढत बॅकअप खूप चांगला मिळाला. अंदर कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला खेळून काढले. खूप चांगला देखील स्ट्रोक देखील होत आहे. एक जमीन लगीचा स्ट्रोक एक मन बनवला जात आहे. तब्बल सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून जर आपण पाहिलं ना तर एक गडी बाद 25 धावा स्कोरवरती लागलेत. विजयाकरता जर आपण पाहिलं ना तर 24 चेंडू 43 धावांचं आव्हान आहे. आणि एक विकेट पडली तरी पण आपण ही साधेदारी ही दोघांच्या माध्यमातून चांगली साधेदारी पाहायला मिळते. विजयाची वाटचाल करण्यासाठी नक्कीच हे दोन फलंदाज करतील. सध्या तरी आपण इथून मात्र पाहतोय अमजदला आणले गेले. पहिल्या बॉलवर सिंगल पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 25-25 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. पुढचा बॉल आहे किरणच्या बॅटमधून फ्लॅटनं चेंडू निघालाय. 1 2 3 बाउन्स क्लिअर करत हाही चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय. स्विमा विजापर चौकार 4. ओहो यावेळेस काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. कॉट बिहाइंड बॅटची कडा परतावा लागेल इथून मात्र किरण गुरुद्वादला तंबूच्या आश्रयाला. शैलेश 11 संघाची जी काही दारोमदार आहे ती कोणाच्या खांद्यावर तर अर्थातच युवराज डुकलेच्या खांद्यावर इथून मात्र पाहायला मिळते. खूप सारी महत्वाची मॅच आहे कारण सुकसाळे संघ फायनल मॅच खेळण्याकरिता इथे मात्र पोहोचलाय. सर्वज्ञ 11 सुकसाळे संघ त्यांच्या समवेत 2 हात करण्याकरिता कुठला संघ पोहोचेल याकरिता होणारी ही लढत. आणि आज मात्र आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा कुठला संघ आहे, कुठला संघ क्वालिफायची मॅच खेळेल याकरिता होणारी लढत आपण इथून मात्र पाहता. युवराज डुकले वाडा टेनिस क्रिकेटचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना वेगळा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सय्यर इथे मात्र आपण पाहताय युवराजच्या बॅटमधून बॅक साईडला चेंडू निघाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये.
निर्धाव फेकी डॉट बॉल आपण सध्या तरी पाहताय. चेंडू शेष राहतील आतापर्यंत. 8 चेंडूचा खेळ शेष राहिलाय आणि विजयाकरिता 14 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. यावेळेस डॉट चेंडूला सर खूप महत्व आहे. या गोलंदाजच्या माध्यमातून जर पाहिले ना तर शेवट जर डॉट 2 चेंडू आले ना तर शेवटच्या 6 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण असणार आहे. खूप नक्कीच चांगले. महत्वाचं चेंडू असणार आहेत. यावेळेस थोडीशी उंची धारण केली गेली होती. झेल कोणाचा सोडला गेलाय. बॅटरकडून मागणी आहे भीमरची. पंचांकडून मागणी आहे. आपण इथून मात्र पाहताय भीमर चेक केला जाईल. चला या. आणि भीमर करिताही 500 रुपयाचं रोख पारितोषिक होतं रोहित दादा यांच्याकडून. पारितोषिक लागू झालंय अमजद. भीमर आहे की नाही आपण पाहूयात. पण चेक केलं जाईल. हे पारदर्शक आपण पाहिलं तर आदरणीय रोहित चक्रवर्ती म्यानपाम मोखाडा यांच्या माध्यमातून जर इट्स अ बीमर. बीमर की बीमारी. चेक केले गेले. दर्शन दादा बीमर आहे. बीमर की बिमारी मैदानाच्या आतमध्ये लागू होत असताना म्हणजे पंच टोटल धावा किती घ्यायच्या आहेत तर नो प्लस 1 टोटल 2 धावा इथून मात्र घ्यायच्या आहेत. आणि धावफलक 2 धावेच्या भरतीने जाऊन पोहोचत असताना 31 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहेत. फ्री हिटचा चेंडू आहे. जहा भी मारो जैसे भी मारो आपकी है मर्जी बस रनआउट नाही होना हे मनामध्ये इथून मात्र बिंबवावा लागेल. फ्री हिटचा चेंडू फ्री माइंड न फटका कन्वर्ट केला जाईल का. आता मात्र इक्वेशन जाऊन पोहोचतं. 8 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. रोहित दादा यांच्याकडून 500 रुपये. बॉलरसाठी ते मात्र लागू झालंय. बॅटर पण फायद्यात आणि बॉलर पण फायद्यात. अमजद भाई फायद्यात आहे सध्या. वाईट करिता 100 रुपये. प्लेन नो गिरी जसं आज स्टेप आउट झाला नो पडला तर 200 आणि बिमर आला तर 500. गोलंदाज तयार. फ्री हिटचा चेंडू पाहिजे तसा फटका कन्वर्ट झाला नाहीये. ऑन साईडला दिशा दर्शवली गेली आहे. सिंगल मैदानाच्या आतमधून कन्वर्ट होईल आणि सिंगलला धावसंख्या जाऊन पोहोचेल पुन्हा एकदा 32 या अंकावर. विजयाकरिता आवश्यकता असेल 7 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र वाचतीये. 7 चेंडू 11 धावा 11 धावा आणि 7 चेंडू.
समोर जर पाहिला तर युवराज कॉम्बॉक्स थोडस खाली करायचंय. प्रेक्षक राजा फलंदाज- कोणीही बसू नका कॉम्बॉक्स मध्ये प्लीज. शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहतोय. एक चांगला टोटल आणि त्यानंतर चांगला देखील स्ट्रोक होते. डावखुरा फलंदाज पहिली धाव वेगाने, त्यानंतर जर पाहिलं ना तर दुसरी धाव देखील वेगाने केली जाते. तब्बल 2 धावेच्या मदतीने स्कोर जाऊन पोहोचते 34 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6 चेंडू शेष असतील आणि विजयाकरिता 9 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासतीये. हात जोडून तुमच्याकरिता तिकीट संपले होते. फक्त आणि फक्त तुमच्याकरिता इथे मात्र तिकीट पोहोचलेत. प्रसाददादा मेघपुरी यांच्याकडून प्रत्येक षटकारालाही 1000 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र आहे. त्याच्यानंतर इम्रान भाई आणि शिफा मेडिकल्स यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅक पण दोंडा वडवली एक्सप्रेस प्रज्वल दळवी सध्या ते दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय प्रज्वलच्या साथीला कोणीही नव्हतं तिथे मात्र, त्यामुळे ही एक धाव पूर्ण होऊ शकली आहे. तिथे मात्र कलेक्शन बिघडले गेलंय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. मित्रांनो, डीजे शिवशक्तीच्या मार्फत ज्या पद्धतीने आपण सुमधुर संगीत ऐकतो त्या साई शक्तीच्या इथून त्या पद्धती ऐकतो. संगीतामध्ये ज्या पद्धतीने वादकाची साथ असणं गरजेचं असतं, क्रिकेटमध्ये गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ असणं गरजेचं असतं आणि कदाचित ती साथ इथून मात्र मिळाली नाहीये आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 36 या अंकावर विजयाकरिता 5 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. म्हटलं ना 7 असणं गरजेचं आहे आणि तेच इक्वेशन. 5 चेंडू 7 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासतीये. गोलंदाज तयार. यावेळेस इथून मात्र आपण पाहताय 2 डाबा डवली एक्सप्रेस प्रज्वल इथून मात्र क्या बात आहे. ट्रम्प कार्ड कधी वापरायचे, ट्रम्प कार्ड कधी काढायचे याचं उत्तम उदाहरण सध्या तरी दर्शवत असताना निर्धाव फेकी डॉट बॉल विजय याकरिता 4 चेंडू आणि आता मात्र 7 या धावसंख्येची आवश्यकता. निर्धाव पडतोय तसा इथे मात्र जव्हारच्या प्रेक्षकांचा आक्रोश पाहायला मिळतोय. इथे मात्र आवाज पाहायला मिळतोय. चेसिंग इज कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज प्रज्वल दळवी पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल फुल टॉस आहे. फुल टॉस वसूल. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे पोलार्डच्या बॅट मधून राकेश प्रभूच्या बॅट मधून ठोकलाय षटकार. दोघांनी कॅच घेतलाय त्यामुळे मिळणार नाहीये पारितोषिक. एकानेच घेतलाय का? थांब मित्रा, येतो तुझ्याकडे परत. षटकार आपण इथून मात्र पाहताय. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 42. विजयाकरिता 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. पुढचा बॉल आहे. इथे मात्र सरळ बॅटनं उडवल्या गेल्या चेंडूला विजयाचा शंखनाद करणारा फटका. चौकार 4 धावा. सामना विजयशी ठरतोय. टीम शैलेश 11 जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. चला टीम सुकसाळे संघ आणि शैलेश 11 टीम कॅप्टन आपण त्वरित यायचंय.